नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती ग्राउंड बद्दल एक मोठा अपडेट आलेला आहे, जे की 20 जानेवारीला मित्रांनो तुमचं जानेवारीला चालू होणार होतं ते काही काळासाठी स्थगित करण्यात आलं आहे. पुढे त्याला ढकलण्यात आलं आहे. आता का ढकलण्यात आलंय तर बरेच त्याचे कारण आहेत मित्रांनो. प्रशासकीय कामकाजामुळे तसेच काही निवडणुकांमुळे 20 जानेवारीला होणारे ग्राउंड हे पुढे ढकलण्यात आलेले आहे. म्हणजे तात्पुरती 20 जानेवारीच्या ग्राउंडला स्थगिती झालेली आहे मित्रांनो. आता हे कशामुळे झाले, तुमचा प्रश्न असा असेल, जर मग 20 जानेवारीला स्थगिती झाली आहे तर मग 20 जानेवारीला ज्या ग्राउंडचे वेळापत्रक आले होते, जसं की तुमचं चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, त्या ग्राउंडचं काय मित्रांनो, ते ग्राउंड कधी होणार, काय होणार आणि मग फायनल ग्राउंड कधी होणार हे बघा लक्षात घ्या मित्रांनो. आता फायनल ग्राउंडचं एक अंदाजित डेट असणार आहे 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी, असं पण आपण याच्या अगोदर सांगत होतो. ग्राउंड हे जानेवारी आणि फेब्रुवारी मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्यांनी 20 जानेवारीला चंद्रपूर, गडचिरोली आणि अशा काही ठिकाणचे वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. त्याच्यामध्ये एका लॉट मध्ये किती विद्यार्थी मित्रांना घेणार, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांचा टाइम किती असणार आणि लोकेशन आणि प्लेस काय असणार, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या होत्या. परंतु आता ज्या निवडणुका आहेत, जसं की तुमचं जिल्हा परिषद असेल आणि आता महानगरपालिकेच्या निवडणुका, याच्यामुळे काय होतं मित्रांनो, पोलीस प्रशासनावर जबाबदारी अशी पडते की प्रत्येक ठिकाणी बंदोबस्तासाठी एक्स्ट्रा वर्कलोड राहत आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. तर त्याच्यामुळे शासनाने 20 जानेवारीचे जे काही तुमचे ग्राउंड असणार आहेत ते सध्या स्थगिती दिलेली आहे. कारण की एक साथ सगळ्या गोष्टी होणं पॉसिबल नाही. त्यामुळे तारीख पे तारीख या पोलीस भरतीमध्ये सुद्धा त्यांनी आता सुरू केलेला आहे. आता काय आहे, ग्राउंड जरी सध्या स्थगित झालेला आहे तरी आपल्याला आपला अभ्यास आणि ग्राउंड आणि प्रॅक्टिस कमी करायची नाही. ग्राउंड आज ना उद्या होणार आहे, तर साधारणतः तुमचे सगळ्या निवडणुका होऊन निकाल लावून एक 5 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीच्या 7-8 फेब्रुवारीच्या दरम्यान पुन्हा ग्राउंडचे जे काही तुमचे वेळापत्रक असणार आहेत ते प्रसिद्ध होतील. त्याच्यानंतर 25-26 तारखेला तुमचे काय हॉल तिकीट असणार आहेत ते सुद्धा येण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो. त्याच्यामुळे सध्या विद्यार्थी मित्रांचं काय झालं होतं, प्रॅक्टिस या पद्धतीने सुरू होती. 20 जानेवारी शेवटची डेट आणि त्या कडीनं, त्या एनर्जीनं, त्या स्फूर्तीनं ते पोलीस भरतीची तयारी करत होते. परंतु आता त्याच्यामध्ये डगमगता कामा नये, प्रॅक्टिस चालूच ठेवायची आहे. अजून तुम्हाला 1 महिना प्रॅक्टिस साठी, हे लक्षात घ्या, जे तुमचे ग्राउंड पुढे झालेले आहेत ते फायद्याचे आहेत आणि नुकसानीचे आहेत. नुकसान याच्यासाठी आहे मित्रांनो की तुम्हाला त्यामध्ये अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे, अजून जास्त मेहनत करावी लागणार आहे आणि तुमचं एक मनामध्ये एक धाकधूकपणा असतो तो वाढणार आहे. यात हे नुकसान असणार आहे. परंतु फायदा काय मित्रांनो, याच्यामध्ये ज्या विद्यार्थी मित्रांचं ग्राउंडचं प्रॅक्टिस कमी झालं होतं, अभ्यासाची तयारी कमी झाली होती, ग्राउंड पुढे गेल्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये त्याला थोडासा वेळ मिळणार आहे आणि सिलेक्शन चान्सेस जास्त वाढणार आहे. आता फायदे आणि तोटे, प्रोज अँड कॉन्स प्रत्येक गोष्टी असतात, तसंच याच्यामध्ये सुद्धा आहे. तर म्हणून इथे काही खचायचं नाही, डगमगायचं नाही. जी प्रॅक्टिस आहे ती चालू ठेवायची आणि असेच काही नवीन अपडेट. आणि हे दुसरं, हे एक अंदाजित तारखा आहे, याचा कुठला GR किंवा हे नाही आला. बाकीच्या सगळ्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की 20 ला स्थगिती भेटलेली आहे मित्रांनो. म्हणून हे कधीही चित्र चेंज होऊ शकतं, लक्षात घ्या. जर तुम्ही सोशल मीडिया पाहिलं किंवा काही परिपत्रक वाचले तर इथे 20 ला स्थगिती देण्यात आली आहे ना. 8 आणि आपण जे म्हणतो 5 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारीच्या दरम्यान पुन्हा रोटेशन चालू होण्याची शक्यता आहे. तर ते सुद्धा एक अंदाजित आहे. याचं परिपत्रक मिळाल्याच्या नंतर पूर्ण विथ प्रूफ के साथ आपण तुम्हाला याचा अपडेट करणार आहोत. ग्राउंडच्या तारखा, वेळ, ठिकाण, प्रत्येक शहराचं, प्रत्येक जिल्ह्याचं, प्रत्येक सिटीचं ग्राउंड हे तुम्हाला वेळोवेळी अपडेट करणार आहे. तर मित्रांनो, म्हणून आपल्या चॅनलवर कनेक्टेड राहायचंय, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि काही तुमचे डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्याचं उत्तर मी 100% देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. जय हिंद मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद, राम राम.